घराचं रिनोव्हेशन सुरू झाल्यापासून एकच काम आहे सध्या, सामान काढा, साफ करा, पुन्हा ठेवा आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा ते. खरं सांगू का, प्रत्येक सुंदर गोष्टी मागे ना एक थोडासा आपला गोंधळ असतो म्हणतात ते खरं आहे. आणि ह्याचं खरंच उदाहरण म्हणलं तर ना आपल्या घराचं रिनोव्हेशन. सध्या आमच्याकडे रोज पसारा, धूळ, आवरावरी आणि कामाची धावपळ सुरू असते, त्यामुळे मला नेहमीसारखं शूटही करता येत नाही. पण मला माहिती आहे की काही दिवसांनी हेच घर नव्या रूपात दिसेल आणि आजचा हा सगळा त्रास तेव्हा नक्कीच विसरून जाईल. हो, काय म्हणताय? 2-4 कर. होय, एवढं सकाळ सकाळी? भिजली. होय का? मला वाटतच होतं भिजून येते बरोबर. आता आपल्याकडे जे पेंटर येतात ना, तर ते बाईकवरून येतात आणि येताना ते पावसात भिजले होते म्हणून त्यांच्यासाठी चहा बनवायचा होता. एवढी गडबड केली मला किचनमध्ये सगळा पसारा काढ म्हणून आज कलर द्यायचा. मला खरं सांगू असं वाटायला आले कधी एकदा किचनचं काम होते आणि मी हा जो सगळा खाली लावलेला पसारा आहे तो व्यवस्थित लावते कपाडामध्ये, असं झालं. आता आवरून घ्यायला लागले होते, आता त्यांना चहा देते राहिलेली मुळे आवडलं. हे बघा कसं ठेवले. पण एक सांगू का तुम्हाला, जसं का आपलं घराचं कलरचं काम सुरू झालंय ना, त्याच्यावर एक गोष्ट माझ्या लक्षात आली. नवीन घर बांधलेलं बरं, पण ना असं रिनोव्हेशन करायला नको. कारण कसं ते नवीन घरात असताना धूळ उडते, काम चालू असते, काय तिथं काय आपल्याला राहायचं नसते ना लगेच पूजा झाल्याशिवाय. तसं जुन्या घरात असलं आपलं हाय घराला रिनोव्हेशन करायचं म्हणलं ना, रोज तेवढंच घाण झालेलं असते. परत सगळं हाय असं व्यवस्थित साफ करायचं आणि परत स्वयंपाक करायला चालू करायचं. मग ते रोजचं रोज म्हणजे नाही का असं कधी कधी इतका वैताग येतो ना की काय सांगू तुम्हाला. आता असं झालंय कधी एकदा सगळं काम होतंय मी ह्याच्यातनं रिलॅक्स होते, असं झालंय मला. असं चहा बघितला तर पेवासा वाटतंय. आज खरं सांगू का, बाहेर वातावरण बागत झालं. सकाळपासून पाऊस चालू होता, आता कमी झालाय. मगाशी जेव्हा पाऊस सुरू होता ना, मला असं वाटायचं सकाळी सकाळी स्वयंपाक करावं द्यावा, आज चहा भजीच करावी ते. पण बघा आता पोरं स्कूलला गेले, त्याच्यामुळे काय त्यांनी तर अगोदर नाही वय म्हणतात मामा डाएटवर, त्याच्यामुळं बघा. आज इकडे ना गेस्ट रूममध्ये पण कलर करायचा सुरू आहे बघा. वरच्या डिझाईनला इथं ना गोल्डन कलर देऊन घ्यायला लागलेत. आज तसं तर खरं सांगायचं म्हटलं तर आज ठरवलं होतं आज काही ब्लॉग शूट करायचा नाही, आज जरा थोडं निवांत रिलॅक्स राहूया. पण परत अजून म्हटलं आता तुम्ही दुपारच्या टायमिंगमध्ये वाट बघचाल तर थोडं तर करूया शूट म्हणून केलं. फुलं वगैरे बाहेरनं आणली होती, देवघरात ठेवली आणि पटकन कसं तरी किचन ओटा मी इथं स्वच्छ करून घेतला आणि लगेच मग इकडं बाहेर आले. म्हटलं आता काय करायचं, बाकीची बाहेरची कामं उरकूया. आता किचनमधनं तर मला बाहेरच काढलं होतं. किचन मधनं हाकलून काढले बाहेर मला. म्हणून बाहेरून बसले शेंगानेट करत. जरा निबर बी येतं काय काय काढून आणलीचा. बारीक पाऊस येतोय म्हणलं शेंगानेट करून लसूण बिसून बाहेरची कामं करावती सगळी तवर. छान फुटले. पावसाळ्यात फुलं लागतात नाही हाताला. वातावरण असं झाल्यामुळं ना लसूण साधारण सोलं ना पटपट. थोडंसं ऊन असतं तर आता चांगला सोलला असता. तसं तुम्ही त्या दिवशी मला विचारलं होतं की ताई एवढा लसूण म्हणजे सोललेला कसा स्टोअर करता तुम्ही, तर फ्रीजमध्ये तर ठेवायचं नाही म्हणून ठेवत नाही, पण एका सुती कपड्यामध्ये ना सोललेला लसूण बांधतो आणि व्यवस्थित असं कॅरी बॅगमध्ये घालून ठेवतो. वरतीच असतो म्हणजे नॉर्मली पेपरमध्ये जरी ठेवलं लसूण मग किंवा टिश्यू पेपरमध्ये आणि त्या कपड्यात गुंडाळला तरी पण तो लसूण चांगला राहतो, खराब होत नाही. आणि रोज सकाळी लसूण सोलून भाजी बनवायचं म्हणलं असं वाटतं लेट टाइम जातो, म्हणजे तशी सवयच नाही रोजच्या रोज लसूण सोलून भाजी बनवायची.
रोज सवय असणाऱ्यांना काय वाटत नसेल. वातावरण खराब नसतं तर पटकन लसूण सोलला गेला असता, पण ठीक आहे आता असाच बांधून ठेवते, परत वरचूर पाला चोळता येईल म्हणून. आता 8 दिवस काही टेन्शन नाही मला. आज ह्या वेळेस चक्क पाखरांनी झाडावर अंजीर ठेवले, नाहीतर अर्ध खाल्लेलं असतं, अगोदरच काढून न्यायला लागतं. दिसतंय का अजून कुठं? किती लागले तर तिथे खाली ठेवले बघा. हे बघा कसं खाल्ले बघा, नुसतं सालच ठेवली ह्याला. पिकले चांगलं ते पण. कितले आतले 2-3 आता पिकायला आले. ती मला वाटतं 1-2 दिवसात पिकते. पक्ष्यांनी ठेवली तर. गोड आहे. चला तर मग मी तर मस्त असा अंजीरचा आस्वाद घेतला. तर माझं काही काम सुरूच राहायचं. तुम्हाला कसं वाटलं आपला आजचा छोटासा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. यूट्यूबला पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा. चला भेटू परत छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.